मी आजपर्यंत जे संकल्प केले त्यातील फक्त एका संकल्पात मी अपयशी ठरलो आहे। तो रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदार करण्यात अयशस्वी झालोय। त्यामुळे फलटण, सातारा जिल्हा आणि माढा मतदारसंघाचं प्रचंड नुकसान झालंय। माढा लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले असते तर कदाचित ते देशाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असते। त्यांच्या पराभवाचे पाप ज्यांनी केले त्यांना सोडणार नाही असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिलाय। फलटण पंचायत समितीच्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री गोरे बोलत होते। गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवावर भाष्य करताना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं। ते म्हणाले की नगरपालिकेची चिंता आता मिटलेली आहे। फलटणचा प्रथम नागरिक म्हणून तुम्ही शमशेरसिंह निंबाळकर पालखीचे स्वागत केले आणि ते पाहायला मी पाहिजे होतो, कारण ते स्वप्न मी फार पूर्वीपासून पाहिलेलं आहे। फलटणची नगरपालिका, पंचायत समिती, आमदारकी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा खासदार झालेलं पाहायचंय। मी आजपर्यंत जे संकल्प केले त्यामध्ये फक्त एका संकल्पात मी अपयशी झालोय, तो रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा खासदार करण्यात अयशस्वी झालोय। त्यामुळे फलटण, सातारा जिल्ह्यासह माढा मतदारसंघाचं मोठं नुकसान झालंय असं ते म्हणाले। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार होण्यापासून थांबवणारी ताकद आता राहिली नाही आणि ती मी ठेवणारही नाही। त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर हे त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत, ते खासदार होतील